आम्ही जेव्हा दोघी भेटत होतो आत्ता ह्या दरम्यान, तर असा एकही दिवस गेला नाही की आम्ही दोघी भेटलो आणि आम्ही शंतनूला फोन नाही केला. आई गं. तुला आणि आम्ही प्रियाबद्दल तिला रिक्वेस्ट हीच करायचो की प्रिया भेट भेटूया एकदा. ना ग, भेट एकदा, आम्हाला आम्हाला भेट, कारण तू मैत्रीण आहेस आमची. पण तिला त्या मग मी तेच म्हटलं ना, शी इज फुल ऑफ लाईफ. तिने कधी ना अशी स्वतःची जी ब्लॅक साईड असते ना, ती कधीच आम्हाला पण कधी मला आठवतच नाही की राजी राजी प्रॉब्लेम आहे, पण राजी मी हा प्रॉब्लेम, कारण ती मला राजी म्हणायची, आपण हा प्रॉब्लेम असं, राजी तुला हा प्रॉब्लेम, बरं काय त्याच्यावर सोल्युशन काय आहे ते करूया, आपण रडू नकोस, असं ऑलवेज तिचं म्हणणं असायचं. आणि तीच मुलगी जाता जाता आम्हाला, आणि मी तिला हे वाक्य म्हणायची सुद्धा की वेडे, तूच म्हणतेस ना फुल ऑफ लाईफ जगणं, मग तू येऊ दे ना, आपण बोलू, आपण काहीतरी मार्ग काढू. तर ती म्हणायची मला नाही यायचं समोर. ह्याच्यात 8 महिने गेले, 8 महिने ती पोरगी आम्हाला भेटली नाही. ह्याचंच खूप दुःख आहे मला की 8 महिने आम्ही तिला म्हणतो की भेटूया, आपण भेटूया, नाही भेटली ती. मी तुला मगाशी म्हटल्याप्रमाणे तिने हिंदीत करून आल्यामुळे तिच्याकडे ना तो प्रोफेशनलिझम होता. येस. आणि ती ऑलवेज तेच आम्हाला, मला तरी किंवा आम्हाला रादर सगळ्यांनाच, कारण आम्ही ना असं युनिटीने राहिलो आम्ही. ती झाली आणि त्याला ना मुख्य कारण प्रिया आहे. मुख्य कारण ना प्रिया आहे त्याला, कारण तिने ऑलवेज, मलाही माझ्या चुका होत होत्या त्या तिने सांगायची की नाही राजी, हे नाही केलं तर ना चालतं अच्छा. ना, हे असं नाही वागलं तर चालतं, ह्याला पर्याय आहे. आणि एक वाक्य तुला मला सांगायचं की ती ऑलवेज मला तरी म्हणायची, हो आणि नाही मध्येच होतं, मध्ये होत नाही. बरोबर. डेट्सच्या बाबतीत असू, कुठली तुझी डिमांड असेल तर तू मधल्या ह्याच्यात नाही राहू शकत. यू शुड बी कन्फर्म, येस ऑर नो. हे तिने मला आयुष्यात शिकवले आणि त्याच्यावर मी आज इथपर्यंत खूप सक्सेसफुली इतक्या मालिका मी करू तेच खूप शकले. कठीण असतं, खूप कारण कठीण तुमच्या आहे. फील्डमध्ये एकतर हो किंवा नाही या नाही, दोघांपैकी एकच तू असतं. कोणाच्या गुडबुकमध्ये, हे वाक्य असायचं, गुडबुकमध्ये राहण्यासाठी तू मध्ये नाही राहू शकत. राईट. आयदर हो, नाही.